नमस्कार मंडळी, कोणत्याही भाजणीचा वापर न करता घरामध्येच उपलब्ध असणाऱ्या पिठांचा वापर करून मी आज थालीपीठ बनवत आहे। मग म्हटलं चला हा व्हिडिओ अगदी तुम्हा सर्वांच्या सोबत सुद्धा शेअर करू। याकरिता मी अगदी परातीमध्ये 1.5 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। त्याच वाटीच्या प्रमाणामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी तांदूळ पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। जर तुमच्या घरामध्ये नाचणीचं पीठ असेल तर उत्तमच आहे, ते एक पौष्टिकच आहे, ते अर्धा वाटी। तसेच बाजरीचं पीठ अर्धी वाटी सुद्धा वापरू शकता। त्यानंतर यामध्ये मी मसाले ॲड केलेले आहेत। यामध्ये हळद पावडर, लाल मिरची पावडर, तसेच जिरे, 1 मोठा चमचा पांढरे तीळ वापरलेले आहे, हिंग पावडर आणि चवीसाठी मीठ वापरलेले आहे। तसेच यामध्ये गरम मसाल्यामध्ये धना पावडर आणि जिरा पावडर सुद्धा वापरलेले आहे। तसेच खलबत्त्यामध्ये मी आलं, लसूण, कोथिंबीर आणि मिरची खलबत्त्यामध्ये मी अगदी ठेचून घेणार आहे आणि हे ठेचलेलं आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट सुद्धा या पिठामध्ये वापरायचं आहे। यामुळे अगदी लसूण घातल्यामुळे अप्रतिम अशा चवीची थालीपीठ बनतं। तुम्ही अगदी मिक्सरला लावून त्याची पेस्ट बनवली तरी पण चालू शकतं। यामध्ये मी आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट घातलेली आहे। त्यानंतर अर्धा चमचा ओवा घातलेला आहे, हिंग पावडर घातलेला आहे आणि 1 चमचा गरम मसाला, धना पावडर, जिरा पावडर सुद्धा वापरलेले आहे। तसेच यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे आणि हे थालीपीठ अगदी वेगळ्या प्रकारचं पौष्टिक बनावं याकरिता मी गाजर किसलेलं घातलेलं आहे, 1 वाटी किसलेलं गाजर, तसेच स्वच्छ धुवून बारीक चिरलेली मेथी सुद्धा घातलेली आहे आणि अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर। मेथी आणि किसलेले गाजर घातल्यामुळे हे अप्रतिम अशा चवीचे थालीपीठ बनते। तसेच ते पौष्टिक अशा स्वरूपाचे बनते, त्यामुळे मुलांच्या टिफिनकरिता तुम्ही अवश्य ही रेसिपी बनवा। त्यानंतर नॉर्मल थंड पाण्याने हा पिठाचा गोळा घट्टसर अशा स्वरूपाचा मळून घेतलेला आहे आणि 10 ते 15 मिनिटांकरिता झाकण लावून बाजूला ठेवलेला आहे। त्यानंतर ओल्या कापडावरती कॉटनचं कापड घेतलेलं आहे सुती, ते ओलसर करून घेतलेले, थोडंसं पाण्याने भिजवून घेतलं आणि त्यावरती हा गोळा अगदी पाण्याच्या हाताने मी थापून घेणार आहे, तुम्ही बघू शकता। आणि त्यानंतर लास्टला त्यावरती थोडंसं होल पाडून घ्यायचे आहे बोटाच्या मदतीने आणि पांढरे तीळ त्यावरती मी भुरभुरले आहेत। अशा प्रकारे थालीपीठ थापून तयार झालेलं आहे। गॅसवरती मध्यम गॅसवरती तवा ठेवलेला आहे, त्याच्यावरती थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि त्यानंतर ही थालीपीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर थालीपीठ तव्यावरती चिटकू नये याकरिता थालीपीठ भाजण्यापूर्वी तव्यावरती तेल टाकून घ्या आणि त्यानंतरच थालीपीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे। अगदी दोन्ही बाजूनी अलटी पलटी करून आपल्याला हे थालीपीठ खमंग आणि खुसखुशीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। मेथी आणि गाजर घातलेला असल्यामुळे हे थालीपीठ अगदी खाण्यासाठी खमंग, खुसखुशीत तसेच पौष्टिक अशा स्वरूपाचे बनते आणि चवीला सुद्धा अप्रतिम असं लागतं। ही रेसिपी जर मंडळी तुम्हाला आवडली असल्यास माझ्या चॅनलला नक्की शेअर, सबस्क्राईब तसेच कमेंट करायला सुद्धा विसरू नका। धन्यवाद।